ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या 30 आणि 31 जानेवारी. पहिल्या क्रमांकाने 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज, द्वितीय क्रमांक 50,000 आणि प्रवेश फी फक्त 11,500. मालिका वीटसाठी बायसिकल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्या स्पर्धेमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. सलामी जोडी आपण पाहतोय करण आणि हर्षद, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते कोणी ए संघाकडनं. विकास ठोंबरे यांचे आगमन झाले, त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. तसेच माणिक ठोंबरे यांचे आम्ही मनपूर्वक सरशी स्वागत करतोय. कोणीचे समाजसेवक माणिक ठोंबरे साहेब, या आपले हार्दिक स्वागत. तर दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच कडे आपण आता वळतोय. वाडेकर संघ आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर, स्वप्नील भोईर पुरस्कृत संघाने 2 सामने ऑलरेडी जिंकलेत आणि हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. त्यामुळे वाडेकर संघ आपण रिपोर्टिंग करा. सिद्धू पाटील अँड कंपनी. 4 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या दोन्ही टीम्स. आणि यानंतरही 4 षटकांचा सामना पाहायला मिळेल. पहिले षटक येत आहेत ज्युनियर प्रेम येत आहेत. तर ज्युनियर प्रेमला तुम्ही पाहतायत पहिलं षटक घेऊन येत असताना उंबारीचे सचिन भोईर आले असतील, आपण या आपले हार्दिक स्वागत. रवी भोईर, सचिन भोईर, श्याम भोईर, कैलास पाटील आले असतील तर आपण या संघाचे खंदे समर्थक उंबारलीचे कैलास पाटील, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचच्या दिशेने. प्रेमला तुम्ही पाहतायत पहिलं षटक घेऊन. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्नही केला होता. 1 धाव ते वेगाने पूर्ण केली. विकास ठोंबरे आणि दिनेश ठोंबरे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. विकास ठोंबरे आणि दिनेश ठोंबरे त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवरती सिंगल ज्युनियर प्रेम. हा चेंडू तुम्ही पाहतायत स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळत आहेत, मात्र क्षेत्ररक्षक साहिल वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळाल्यात. 3 धावा धाबालगती लागत असताना कोणी संघ प्रथम बॅटिंग करत असताना मग अशी सोनारपाड्याच्या विरुद्ध 56 धावा त्यांनी चेस केले. आता प्रथम बॅटिंग ते करतायत. तीन धावा धाबालगती मंगेश गायकर यांचे आगमन झाले, त्याने विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. डॉट बॉलची ते समाप्ती. चांगली गोलंदाजी करत असताना प्रेमला तुम्ही पाहतायत. चांगली गोलंदाजी करत असताना 3 बॉलमध्ये 3 धावा दिल्यात. LNT कोणी संघाचे सर्वात तुम्ही पाहतायत बघा. विकास ठोंबरे यांचं आगमन झालंय आणि आज त्यांनी कोणी संघाला पुरस्कृत केलं होतं, मात्र दौरलीच्या स्पर्धेत टायमिंग झालंय का? यस, टायमिंग झालंय आणि षटकार येतोय दोकरांच्या बॅट मधून. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, 34 धावांची मॅरेथॉन इनिंग, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि आता दुसऱ्याही मॅच मध्ये षटकार आलाय करणच्या बॅट मधून. दिनेश ठोंबरे सुद्धा येत आहेत, कोणीचे एक चांगले फलंदाज, त्यांचे हार्दिक स्वागत मुख्य व्यासपीठावरती. रायगडमध्ये जाऊन सुद्धा जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू आहे दिनेश ठोंबरे. तुमच्या मुख्य व्यासपीठावरती येत असताना त्याचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. प्रेम आता मिस टायमिंग आहे. साहिल आले होते. आज साहिलने काय केलंय तर दुसऱ्यांदा हे चित्र पाहिलं तुम्ही, ते बॉल पकडण्याच्या आधी उडी मारतायत. हे दुसऱ्यांदा तुम्ही चित्र पाहिले आज. कारण फिल्डर चांगले आहेत, त्यात काही शंका नाहीये. झेप का घेतायत? कारण की षटकार तर भरपूर लांब होता.
जवळजवळ चेंडू पर्यंत पोहोचले होते. 11 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 5 बॉल मध्ये 11 आलेत. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कोणी हे संघ तुम्ही पाहतायत. फुलटॉस. करणने हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. करांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. तो स्वागत आहे गुन्हा ठोंबरे आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून. बाबूशेठ चषक 20-25 चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. नेहमी चर्चेत असणारी स्पर्धा बाबूशेठ पाटील चषक. फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने जात असताना सीमारेषेच्या बाहेर हर्षद ठोंबरेच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या षटकातील चौकार आलाय. 21 धावा धापलकावरती सुरुवात चांगली केली आहे 19 ए संघाने. सेकंड राऊंडची सेकंड मॅच ते खेळत आहेत. त्यांना माहिती इथून जिंकलो तर वाडेगर संघावर आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळायला मिळेल. जय जलेश्वर वाडेगर संघाने 2 सामने जिंकलेत. स्वीपचा लाजवाब फटका मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. ज्युनियर प्रेम तिथे सिंगल मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. ती 22 वरती प्रथम बॅटिंग करत असताना कोणी ए संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. गुरुनाथ फुलोरे यांच्याकडनं सलग 3 बॉल 3 सिक्स मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज फक्त कोणी संघासाठी. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. क्लॅरिटी विथ क्वालिटी. मैदानात काय सुरू आहे. हर्षद ठोंबरेला आता माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू होती मात्र अखेर माघारी परतावं लागेल. एकही रन्स मिळाला नाहीये. सांगत असतील पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपण बचावलोय मग दुसऱ्या वेळी धोका का. पहिल्यांदा बचावले त्यानंतर दुसऱ्यांदा धावले. रन एकही मिळाले नाही आणि विकेट गमावी लागली कोणी टीमला हर्षद ठोंबरेची. बावीस वरती पहिला धक्का लागत असताना आता बॅटिंग करण्यासाठी आलेत अजय उतेकर. तिसऱ्या क्रमांकावरती
सोमनाथ गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना उंबारली विरुद्ध खोनी. दोन्ही बाजूबाजूचेच गाव आहेत आणि चांगले रिलेशन आहेत दोन्ही गावांचे. फुलटॉस बॉल होता. इष्ट कव्हरेजच्या दिशेने खेळत आहेत. भावेश वेगाने आले. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. थ्रोफेकी चांगले. एकच रन्स मिळेल. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मागच्या मॅच मध्ये धावा चेस करत असताना प्रेमचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. 70 धावा 71 धावा चेस केल्या उंबारलीने या स्पर्धेमध्ये. सोमनाथ राईट मोड द विकेट. मलिंगा स्टाईल ते गोलंदाजी करतायत. अपील स्ट्रॉंग आहे. कदाचित बॅटला लागलाय की काय हा चेंडू हेच पंच सांगतायत. नाही तर दोन पंच काहीतरी चर्चा करत असताना दोन पंच थोडीशी चर्चा करत असताना आणि फलंदाज आता मात्र बाद घोषित करण्यात आलेले आहे. कदाचित सुरुवातीला पंचांना असं वाटलं बॅटची कडा आहे. त्यानंतर स्क्वेअरलेगच्या पंचांजवळ थोडीशी जाऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलाय. करणला माघारी परतावं लागेल. सोमनाथच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. पलटवार चांगला केलाय सोमनाथने. स्क्वेअरलेगच्या पंचांनी कदाचित सांगितलं नक्कीच बॅटची कट नाहीये आणि त्यानंतर 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कमबॅक झालाय आता उंबारली टीमचा. अनंत येतात बॅटिंग करण्यासाठी. सोमनाथ आपण पाहिलं तर या अगोदर हर्षद ठोंबरे रनआउट आणि त्यानंतर करणची विकेट. म्हणजे इथून पलटवार झालाय आता उंबारली टीमचा. इथे नामी संधी या मॅच मध्ये कमबॅक करण्याची. ते 20 धावा झालेले आहेत. सोमनाथ राईट मोर द विकेट. क्लीन बोल्ड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. लसिका मलिंगा स्टाईल मध्ये ते गोलंदाजी करतात सोमनाथ भोईर. तशीच ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते आणि अनंत आल्या पावली माघारी परतेल. 23 वरती अजून एक धक्का कोणी टीमला. मध्ये गेल्या. पलटवार झालाय आता. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली टीमचं या मॅच मध्ये 2 षटकात 23. चला फील्ड मॅच सुरू करायची लगेच. नवीन फलंदाज आकाश ठोंबरे आलेत. आकाश ठोंबरे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 2 षटकात 23. पहिल्या षटकात 17 होत्या. त्यानंतर 6 आलेत आणि तर सिनियर प्रेम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. ज्या प्रेमने बाबूशेठ पाटील चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक ठोकलंय तोच प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती राहिलेले. 6 बॉल 6 सिक्सर तुम्ही पाहिले होते. मागच्या वर्षी मकर संग्रह ट्रॉफी मध्ये सोमनाथ बीट झालेत. लेग बायचा इशारा आलाय. रन्स वाचवायची हे सांगत असताना गोलंदाज प्रेम कारण एक रन्स क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते. आणि सोमनाथ एस्टेच्या भूमिकेत अनेक वर्ष तुम्ही रवी भोईर यांना पाहिलं एस्ट्यांच्या मागे काय एक्स्ट्रॅक्शन करायचे आणि आज ते 40+ क्रिकेट उंबारली 40+ साठी खेळतात.
टप्प्याचा बॉल होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत केवळ तिथे, चांगली फिल्डिंग झाली आहे, चांगलं इन्स्ट्रक्शन सोमनाथचं आता पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती झालेली चूक ते आता सुधारतायत. धावसंख्या 25, पलटवार चांगला झालाय उंबारली संघ. पंचवीस धावा झाल्यात, पहिल्या षटकात 17 होत्या. टायमिंग झालं नाहीये, साहिल आता चूक होणार नाहीये साहिल कडनं. आज साहिल कडनं चुका जरूर झाल्यात, मात्र त्या चुका आता सुधारत असताना अजय उतेकरलाही माघारी परतावं लागेल. किरण मात्र आले तर बॅटिंग करण्यासाठी संघ अडचणीत सापडलाय तो खोनी ए संघ. पंचवीस वरती धक्का लागत असताना चौथा, आता 6व्या क्रमांकावरती किरण मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज प्रेम राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे, किरण मात्रे मैदानात आले आणि चेंडूला पाठवून दिलं मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. षटकाराची नितांत गरज होती, तो किरण मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. धावा झाले 31. ऑप्शनच्या भरपूर बाहेर नंतर आतमध्ये आलाय, हेच पंच सांगतायत. योग्य डिसिजन. धावसंख्या 32. हा चेंडू कुठे पिचिंग झाला, ह्या गोष्टी महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. त्यासाठी प्रेमचंही कौतुक करेल. खेळाडू होती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पडल्यानंतर जरी आतमध्ये आला असेल मात्र चेंडू पिचिंग कुठे झाला होता. दोन धावा इथे मिळाल्यात. सोमनाथ तळुशे बाजूलाच झाले कारण त्यांना माहिती चेंडू मिळणार नाहीये. 34 धावा झाल्यात खोनी संघाच्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांची मॅच. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. जय जलेश्वर वाडेकर संघाने 2 सामने जिंकलेत सकाळच्या सत्रामध्ये. टप्प्याचा बॉल होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. रुद्राक्ष तिथे आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. किरणलाही माहिती आहे 1-1 रन्स किती महत्वाची आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 36. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जर्मन क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेचा कालावधी 4 दिवस 16 जानेवारी ते 19 जानेवारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. याच क्रीडांगणामध्ये आडिवली प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहिली होती आणि तेव्हा स्वतः बाबूशेठ पाटील इन ऍक्शन मध्ये होते. सर्वच खेळाडू आडिवली गावातील तुम्हाला एकत्र खेळताना दिसले. 3 षटका 36. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज आशुतोष भोईर येत आहेत. आशुतोष भोईरला तुम्ही पाहतायत. 3 षटका 36. साहिलने मग अशी एक चांगला झेल टिपला. आज थोडीशी फिल्डिंग खराब झाली. फिल्डिंगचा स्टँडर्ड म्हटल्यानंतर मेघनाथ भोईर हे नाव विसरून चालणार नाहीये. अनेक वर्ष उंबारली संघाटे काय फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांनी जपलेला आहे.
यष्टरक्षक आमचे देवा पाटील असतील. सचिन भोईर सध्या आता 40+ खेळतात. रवी भोईर 40+ खेळतात. श्याम 40+ खेळतात. बरेचसे खेळाडू जे रेग्युलर खेळ त्यानंतर आता 40+ खेळत आहेत. दीपक केने गुलवली त्यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. सकाळी बरेचसे आवाज आम्ही त्यांना दिले. अनंतमचे इथे मात्र त्यांचं लक्ष नव्हतं. 36 आवाज आलेत. धावा झालेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फार एंडकडनं आशुतोष रिव्हर्स खेळत आहेत. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. राजकुमार कडनं झाली चूक. मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे धावतायत. 3 धावा तिथे मिळाल्यात. एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. असं वाटलं होतं जिथे सिंगल मेल थोडासा पाय स्किट झाला राजकुमारचा आणि त्यामुळे 3 रन्स मिळालेत. 39-39 एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाचे. ज्यावेळी खास करून फार एंड कडनं गोलंदाजी होते त्यावेळी मोठे हिट येत नाहीयेत. एकोणचाळीस धावा झाल्या. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच बघायचं. इथून काय टार्गेट सेट करेल कोणी हे संघ. एकोणचाळीस धावा. दुसरं शेवटचं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज प्रेमला तुम्ही पाहतायत. फार एंड कडनं राईट मोर द विकेट. सेकंडला किरण. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. हे प्रयत्न मागच्या ज्यावेळी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच झाली तेव्हा सिद्धू पाटीलने हा प्रयत्न केला. त्यालाही यश मिळालं नाहीये. आता किरण प्रयत्न करतायत. त्याच्याकडनंही पहिला बॉल डॉट गेलाय. त्याच मॅच मध्ये लॉंग ऑफला 2 सिक्सर सिद्धूने मारले होते. मात्र त्यानंतर सिद्धूने हे प्रयत्न केले. समोर तुम्ही चौकार षटकार मारू शकता. त्यानंतर खेळाडू कक्षामध्ये थोडीशी नाराजगी होती. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केलाय आणि सोमनाथने लगेच सांगितलंय वाईट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरच होता. 40 धावा झाल्यात. फर्स्ट इनिंग मधलं शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. धावा झालेल्या आहेत. इथे चेंडू हवेत आहे. आता चूक होणार नाहीये. चांगला झेल तिथे टिपलाय. मैत्री तिथे होते तरी एक चांगला झेल टिपलाय. पाचवा धक्का लागत असताना कोणी ए टीमला आणि आता बॅटिंग करण्यासाठी बिभीषण म्हात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये. 7व्या क्रमांकावरती 5 विकेट गेलेत. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. 40 धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघायचं काय टार्गेट इथून सेट करेल तो कोणी. हे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नारोलीच्या स्पर्धेत रनरअप होता मात्र त्यानंतर फारसा खेळ चांगला झाला नाहीये कोणी ए टीमचा. आणि आता बऱ्याच वेळा तुम्ही पाहताय 2022-23 तुम्ही पाहिलं 24 ची सुरुवात पाहिली. बऱ्याचशा ट्रॉफी जिंकल्या मात्र या सीझन मध्ये थोडासा संघर्ष करावा लागतोय. ऑन साइडला खेळायचं होतं. ऑप्स्टमचा बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळणं थोडंसं कठीण आहे. हा फटका तुम्ही पॉइंटला खेळू शकता. हा चेंडू तुम्ही कव्हर्सला खेळू शकता. असे क्रिकेटमध्ये फटके आहेत. मग एक्स्ट्रा कव्हर असेल लॉंग ऑफ असेल तोच फटका तुम्ही जर फाईन लेगला खेळायला जाल स्क्वेअर लेगला खेळायला जाल तर चेंडू डॉट बॉल येईल. प्रेम राईट मोर द विकेट.
इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, आता मात्र लेग बायचा इशारा केलाय. 41 लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली. धावा झाल्या आहेत. जॅकेटपट्टीवर धावा येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या खोनीला. जिथून हर्षद ठोंबरेचं रनआउट, त्यानंतर करणची विकेट. धावा थांबल्या थोड्याशा. रनआउटची विकेट गेल्यानंतर बऱ्याच वेळा हे चित्र तुम्ही पाहिले क्रिकेटमध्ये. आई चांगला बॉल होता, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, प्रेम आहेत, त्यामुळे आपण पाहिलं तर 2 धावा इथे मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकली ती. 43 5 गडी बाद 43 अशी धावसंख्या उभारली. प्रथम बॅटिंग करत असताना खोनी ए संघाने आणि 44 धावांचा पाठलाग करायचा. 11.00च्या सरासरीने. तत्पूर्वी मी योगेश भाले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते LNT खोनी या नावाने सातत्याने संघ तुम्ही पाहता आणि त्या संघाचे पुरस्कर्ते विकास ठोंबरे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. तर या विकास ठोंबरे आपला सन्मान आपण स्वीकारायचे. विकासजी ठोंबरे बऱ्याच वेळा अडवली संघाला इथे पुरस्कृत करतात, खोनी संघाला पुरस्कृत करतात आणि आज सोनारपाडा संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय डॉर्लीच्या स्पर्धेमध्ये. छत्रपती ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तर गावदेवी एलेक्स वेदिका 11 खोनी 20 संघ सुद्धा सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. एलेक्स वेदिका खोनी तलोजा नाईट सुपर 5 मध्ये. ओनर विजय फुलोरे. विकास ठोंबरे यांचा सन्मान केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. LNT खोनी संघाचे पुरस्कर्ते आणि 44 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल तो गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ हे जाणण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. मनीष पाटील याच्याकडे धन्यवाद. डीजे नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित सन्माननीय आदरणीय बाबूशेठ पाटील चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचा पहिला दिवस आपण या स्पर्धेचा पाहतो आणि पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर चालू असलेली मॅच पाहायला मिळते. एका बाजूने खोनी ए संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने उंबारली संघाला आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांमध्ये धावा फळकावरती बनवल्या गेल्या. 43 विजयासाठी 11.00च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायच्या 44 आणि हे पाठलाग कंप्लीट करण्याकरिता 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंडला भावेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला राजकुमार ही जोडी आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता जे पॉवर प्लेचं षटक आहे गोलंदाज हेमंत ठोंबरे आहेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता पॉवर प्लेची गोलंदाजी हेमंतच्या हातामध्ये सोपवला गेला चेंडू. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल, फुल टॉस होता
ऑप्समच्या बाहेर चेंडू राहिला होता आणि त्यानंतर एक धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि एका धावेवरती स्ट्रायकर हेंडे थांबवलं गेलंय. तिकडे राजकुमार होते. ठाऊक होतं की आता अजून रिस्क घेण्याची वेळ आलेली नाहीये. सुरुवातीचा पहिलाच बॉल आहे आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती श्री गणेश करताना खातं उघडताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झाली. सन्माननीय सचिनजी भोईर साहेब उंबारली गावचे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हवेमध्ये खेळलेत फटका फसलाय आणि तदनंतर टिपली जातीय झेल. समतोय फलंदाजाचा हरतात राजकुमारचा खेळ. विकेट क्रमांक पहिला 1 या आकड्यावरती राजकुमार 0 वरती परतलेत. एक या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि विकेट क्रमांक पहिला 0 वरती राजकुमार माघारी परतलेत. राजकुमार इतका लवकर माघारी परतले त्यामुळे हा मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय उंबारली संघाला. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर हे बंद गोलंदाजी चांगली करतायत. बघा याच गोष्टीची चर्चा केलेली की 11.00 च्या ॲव्हरेजने बनवायच्यात. दरम्यान हनुमान महाराज कोलेगाव यांचे ते शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. आपली संस्कृती जर बघितली गेली तर वारकरी संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आणि त्या वारकरी संस्कृतीचे त्या संप्रदायाचे. यावेळेस हवेत खेळलेत, स्वीप केले बॉलला, स्कोअर लेगला बॉल निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा आलाय षटकार. षटकार आणि धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचतात टोटल 7 या आकड्यावरती. एक सिंगल आली होती पहिल्या चेंडूवरती, मग विकेट आला. नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती साहिल जसे आले, साहिलच्या पहिल्याच बॅट मध्ये मोठा धमाकेदार फटका पाहिला होता. पुन्हा एकदा बॉल तयार, पुन्हा एकदा स्वीप केलाय. ऑन साइडला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फळकावरती 8 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली आहे. बघा मोठा फटका आला आणि तदनंतर लगेचच कोणत्या प्रकारची रिस्क न घेताना स्ट्राईक रोटेट केली आणि गरजेचं देखील आहे. 11च्या ॲव्हरेजने धावायचं आहे त्यामुळे एक विकेट अर्ली गेलाय. पहिला विकेट अगदी दुसऱ्या चेंडूवरती आला त्यामुळे आता सध्याची पोझिशन काय तर उंबारली संघाला ठाऊक आहे पार्टनरशिप करणं गरजेचं, कारण की इथून आणखी जास्त विकेट गेले तर मग मॅच हातामध्ये येऊ शकते कोणी ए संघाच्या. आणि हे क्रिकेटमध्ये खूप सारा अनुभव दिसतो उंबारली संघाला आणि ते सध्या मैदानामध्ये दाखवताना. ऑप्समच्या बाहेर बॉल, थप्पा पडल्यानंतर बॅटच्या अगदी क्लोज जवळ होता चेंडू निघून गेला प्रेक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रगल करायचं आहे सध्या कोणी ए संघाला मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर, कारण की ही मॅच देखील महत्त्वाची आहे. यातला विजेता संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये खेळताना दिसतील त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मॅच जर आहे ती फार महत्त्वाची. वाडेकर संघ जाऊन पोहोचला आजच्या दिवसात अंतिम मॅच पर्यंत. पदतालिकेमध्ये थोडेसे व्यत्यय अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या मैदानावरती दोन्ही एंडने खेळवलं जातं त्यामुळे हा जो एंड आहे सध्या जिथे बॅटिंग चालू आहे तो मी म्हणेन की बॅटिंगसाठी पूरक एंड आहे. फार धावा या एंडने बनताना आपण पाहिलात, पण सेकंड एंड जो आहे तो गोलंदाजांना सपोर्ट करतोय त्यामुळे जितका बॅटर्सला बेनिफिट आहे ना या मैदानावरती तितका जास्त बॉलर्सला देखील बेनिफिट आहे. पण सध्या या एंडने गोलंदाजी टाकण्याकरिता हेमंतला आणलं गेलंय पहिल्या षटकामध्ये आणि बघा आता हेमंतच्या विपक्षामध्ये एक विकेट घेताना 8 धावा आता फळकामध्ये आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑर्थोडॉक्स कॉर्नरला बॉल निघून चाललाय. आणखी एक या षटकातील दिमागदार चौकार. मदतीने धावा फळकावरती वाढतायत देखील. टोटल जाऊन पोहोचला गेला 12 या आकड्यावरती.
षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 12 धावा फळकावर पोहोचला गेला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती जिथे झाली आहे तिथे 12 धावा फळकावरती, 1 विकेट गमावताना 11चा ॲव्हरेज होत्या. 12 धावा आलात फळकावरती. दरम्यान सन्माननीय निखिल शेठ पवार यांचं इथे शुभागमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पिच रिपोर्टर आहेत ते आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बाबूशेठ पाटील चषक आपण पाहतोय 2025 हे महासंग्राम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 1 विकेट गमावताना 12 या आकड्यावरती आहेत. पहिला धक्का तर दिला गेला, जिथे राजकुमार परतले गेले, पण भावेश आणि साहिल पारी चांगली सांभाळतात, ज्यामध्ये भावेशच्या बॅटमधनं जर बघितला गेला तर 1 चौकार आलाय आणि साहिलच्या बॅटमधनं 1 षटकार आलाय. म्हणजे 2 चेंडूवरती या दोन्ही बॅटर्सने 10 धावा फळकावरती बनवलेल्या आणि 2 सिंगल आल्या होत्या. त्याच्यामुळे 12 धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या एंडने आता बॉलिंग केली जाते आणि ज्या एंडने विकेट खूप जास्त मिळाले त्या एंडने गोलंदाजी करण्याकरिता करणला आता आपण पाहतोय बॅटिंगवरती, बॉलिंगवरती. स्ट्रायकर एंडवर बॅटर तयार, हलक्या गतीने धक्का दिलाय, पुश केलाय आणि त्यानंतर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अडवलं जाईल. फॉर्मलिंग पाहायला मिळते आणि त्यानंतर अंतिम क्षणी बॉल निघून गेला सीमारेषेकडे. पंचांचा इशारा आलाय, चौकार, 4 धावा. महेश दादा भाने यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि महेश दादा भाने यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे आणि आता थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय सर, बॅक टू बॅक. या आधी मिसफिल्ड वरती चौकार आलेला, पण आता गॅप मध्ये बॉन्ड लाईन क्लिअर करताना चौकार आला. लगातार 2 चौकार आणि 2 चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 44चा पाठलाग करताना 20 आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं. आणि आपण चर्चा करत होतो की बघा या एंडने जाता गोलंदाजी चालू आहे तिकडनं विकेट मिळालेत, कारण की राईट हँडर बॅटरला हा सेकंड एंड जो आहे तो कुठेतरी धावा तिथे बनत नाही आणि त्याचा बेनिफिट घ्यायचं होतं गोलंदाजांना. पण दुसऱ्याच दिशेने जर पाहिलं तर लगातार 2 चौकार आलेत. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना दिसत आहेत सध्या मैदानामध्ये साहिल, जे क्रमांक 3 वरती आले होते साहिल, आणि आल्या आल्या मोठा फटका देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता, षटकार आणि आता 2 चौकार पाहिलेत. सेन्सिबल बॅटिंग करतायत. शफल झाले ऑन साइडला. पाठीमागे फाईन लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि फेकी करेपर्यंत 1 सिंगल पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचूया 21 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 21 धावा आहेत. पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आलेले आणि आता सिंगल आली. स्ट्रायकर एंड वरती भावेशला पाहतोय. करण तयार. विकेट घ्यावे लागतील टीम खोडी ए संघाला. विकेटची गरज आहे, पण पहा हलक्या गतीने सेन्सिबल पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि त्यानंतर डायरेक्ट हिटर आहे, पण आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचले तिकडे आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिला तर टोटल धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या, त्या म्हणजेच 23 आकड्यावरती. इथून इक्वेशन जर बघितलं गेलं विजयासाठी, हा फेकी पहा, ज्यावेळी चेंडूला अडवलं, फेकी फार वेगाने झाली आणि त्या मोडीत काढला गेला. स्टंप जो आहे तो ब्रेक झाला. फार वेगाने थ्रो केली होती, क्विक थ्रो होती, पॉवरफुल थ्रो होती आणि आता नवीन स्टंप मैदानामध्ये पोहोचवला जाईल.
सर नवीन स्टंप लगेचच पोहोचवला गेला आयोजकांच्या माध्यमातून. तत्पर आहेत आमचे आयोजक, सगळ्या गोष्टी लगेचच अवेलेबल करून देतात आणि नवीन स्टंप आता मैदानामध्ये देखील पोहोचलाय. बस नक्कीच आपण बाबूशेठ पाटील चषक पाहतोय, त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही भासणार. आणि याआधी देखील उल्लेख केला होता की बघा सगळ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये अगदी बारकाईने पाहिल्यात आणि प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने पाहायला मिळते. मग सगळ्या मान्यवरांचे फ्लेक्स पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. ज्या ज्या गोड व्यक्तिमत्वांनी ही स्पर्धा साकार करण्याकरिता त्यांचे मोलाचे हातभार लावलेत ते सगळे मान्यवरांचे फ्लेक्सेस पाहायला मिळतात. खोलवा टप्प्याचा बॉल होता, हलक्या गतीला बॅकफुटला जाऊन फक्त सन्मान केलं गेलं चेंडूला आणि एक सिंगल तिकडे कंप्लीट केली जाते. आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं चालू असताना 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती जर पाहिल्या तर 24 आकड्यावरती आहेत. 4 षटकांची मॅच पाहतो, त्यामुळे येणारे पुढचे 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये इक्वेशन जर पाहिलं तर विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 44 सपाटला करत होते, 24 धावा फळकावरती, 13 मध्ये बनवायच्यात 20 धावा. दरम्यान सन्माननीय संदीप शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हवेत खेळल्यात क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील, कॅच महत्वाची आहे आणि त्यानंतर कॅच ड्रॉप देखील केली जाते. या सिच्युएशनला विकेट इम्पॅक्ट करत होता, कारण की येणाऱ्या नवीन बॅटरवरती प्रेशर असतं या मॅचचं. पण आता विकेट मिळवण्याची संधी गमावली गेली आणि तिकडे जर पाहिला तर धावा देखील बनवल्या गेल्या टोटल 2 आणि 2 धाब्याच्या मदतीने धावा फळकावरती 26 आकड्यावरती. विजयासाठी 12 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज तुमच्या टीव्ही स्क्रीन समोर. दरम्यान आपल्या आडिवली गावचे गोड व्यक्तिमत्व आणि समाजसेवकामध्ये तत्पर असलेले व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय संदीप शेठ पाटील यांचे ते शुभागमन झालं. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर जे पतंगबाजी करतात जे कोणी असतील त्यांना मी विनंती करेन की आपण मैदानाच्या कोणत्याच बाजूला पतंग उडवू नका. मॅचकडे वळत आहोत आपण. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या 26 आकड्यावरती 18 धावांची अजून गरज असणार आहे आणि येणारे 12 चेंडू आणि 18ची मॅच पाहायला मिळते. षटक क्रमांक 3. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, फसवलं गेलं बॅटरला तिकडे आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात पहिला चेंडू आलाय. 11-18ची मॅच रंगेल. त्या पोझिशनवरती आणखी एखादा विकेट आला तर आणखी जास्त रंगत वाढेल, पण मागच्या चेंडूवरती विसरून चालणार नाही. झेल सोडली होती, सिली मिस्टेक्स ज्या आहेत त्या कोणी ए संघाकडनं पाहायला मिळाल्यात. एक चौकार देखील मिसफील्डच्या जोरावरती सोडला होता. पुन्हा एकदा हलक्या गतीने ऑन साइडला शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आहे. ऑर्थोडॉक्स कॉर्नरचे क्षेत्ररक्षक फेकी करतील स्ट्रायकर एंडला आणि फेकी करेपर्यंत सुखरूप पद्धतीने पोहोचलेत. फेकी चांगली होती, पण पंचांचा आपला इशारा येतोय की चेक करूयात आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. तिसऱ्या पंचांची डिमांड केली आहे इथे, पण असं वाटत होतं की ऑलमोस्ट क्रीज पर्यंत पोहोचलेत. पण पाहावं लागेल, ज्यावेळेस यष्टांना चेंडू अदळला गेला त्यावेळेस एक्झॅक्टली क्रीज मध्ये पोहोचले होते की नाही. तिसरे पंचांकडनं चेक करतोय आणि यष्टांच्या फार जवळ जाऊन पोहोचले होते. क्रीजच्या खूप जास्त आतमध्ये होते आणि सुखरूप असतील तिकडे बॅटर. दरम्यान आडिवली एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखलं जातं, प्रभाकरजी भांडे हे त्यांच्या आता सुपुत्रासोबत आपल्याला पाहायला मिळतात आपल्या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एक धाव तिकडे कंप्लीट केली जाते लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढती देखील जाऊन पोहोचते. 29-29 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 9 मध्ये 15 धावा फळकावरती अजून देखील बनवायच्या आहेत. 29 धावा, 44 आव्हान आहे. अनेक सारे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा पहिला दिवस आहे स्पर्धेचा. ओ मोठा फटका येईल, माइटी ब्लो, बॉल चाललाय सरळ मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. मोठा फटका, षटकार.
म्हणजे हा पहा ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर खूप चांगल्या पद्धतीने पिक केला चेंडू साइड अँगलने आपण पाहतोय पुढे टाकला होता तदनंतर क्रीजच्या खूप आतमध्ये खेळाडू उभे होते आणि म्हणून की या बॅटीवरती खूप चांगल्या पद्धतीने जोडता आला आणि तदनंतर सुपर कॅमेरा वर्क पाहायला मिळाला साहिल होते तिकडे पुन्हा एकदा स्वीप केलंय आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणखी 4 धावा ऍड केल्या जातील आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 39 आकड्यावरती म्हणजे आता विजयासाठी जर बघितलं गेलं तर 7 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे 8 चेंडू 28 वरती खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला साहिल सुपर बॅटिंग पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न केला विवेक तिकडे पोहोचले तदनंतर आकाशचा बॅकअप पाहायला मिळाला आणि फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 41 आकड्यावरती आपण जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित आदरणीय बाबूशेठ पाटील चषक आपण पाहतोय आणि खरं तर मी मगाशी देखील उल्लेख केलेला आणि आता देखील उल्लेख करेन की बघा या स्पर्धेमध्ये आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून टोटल 50,000 व्ह्यूअर्स आज पहिल्या दिवसामध्ये 51,000 झाला बघा आकडा 51,658 व्ह्यूअर्स ज्या आहेत त्या सगळ्या लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला म्हणून म्हटलं होतं ना की स्पर्धा सोशल मीडियावरती चर्चेत आहे आणि का आहे त्याचे सगळे उदाहरण आणि जमलेल्या सगळ्या ऑनलाईन व्ह्यूअर्स आणि इथे आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे असंच या स्पर्धेवरती प्रेम करत राहा जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये ही स्पर्धा आणखी मोठ्या उंचीवरती जाईल 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतो 41 आकड्यावरती आता विजयासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे दरम्यान आदरणीय सचिनदादा भोईर यांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं वेलकम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि साहिल बॅटिंग खूप चांगली करतात आणि सचिनदादांच्या माध्यमातून साहिलला पारितोषिक देखील आलंय 500 रुपयांचं 9 चेंडूमध्ये साहिलने वैयक्तिक 30 धावा फळकावरती जोडलात आज या संपूर्ण दिवसामध्ये आपण लगातार 3 षटकार देखील पाहिलेत पहिला असा फलंदाज जो ठरला होता की ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील कंप्लीट केले होते आणि तो या मॅच मध्ये इन ऍक्शन देखील आहे प्रेम भोईर सिनियर प्रेम पहिलं अर्धशतक त्याने जोडलं होतं 3 धावा रोखायच्या सध्या मैदानामध्ये पहिला बॉल ऑप्समच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला डॉटच्या स्वरूपामध्ये पहिला बॉल आलाय आता येणारे 5 चेंडू आणि 5 मध्ये 3 धावा फळकावरती बनवायच्या आहेत 5 मध्ये 3 धावा रोखायच्या आहेत बोलत यार पायावरती टाकला अपील केली जाईल पण पंचांचा इशारा आलाय की विकेटला मिसिंग होता चेंडू इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये आणि एक सिंगल तिकडे कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती जोडल्या जातात 42 आकड्यावरती मग ऑफिशियली तुम्हाला आता 2 धावा बनवायच्यात पण 1 धाव जरी केली तरी पण तुम्ही विजय प्रस्थापित करू शकता पण ऑफिशियली जर बघितला गेला तर 2 धावांची गरज आहे 4 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 2 बोलतो यार लेग स्टंप वरती ठेवला होता पाठीमागे क्षेत्ररक्षक एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने ऑलमोस्ट आता असं म्हणावं लागेल की 99% टीम उंबारली संघ या मॅच वरती कब्जा केला 3 डॉट चेंडू जरी आले तरी पण विकेट हातामध्ये आहे त्यामुळे ही 1 धाव त्यांना बनवली नाही तरी पण त्यांना पुढे जाता येईल ऑप्शनच्या बाहेर वाईड चेंडू पंचांचा इशारा मॅच फिनिश होताना पाहायला मिळते हार्डलक टीम खोणी ए संघ खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता शुभेच्छा देऊयात टीम उंबारली संघाला आणि लगेचच आमच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात आणि या मॅचचा